नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। गुलटेकडी येथील सुयोग सेंटर या इमारतीतील 6व्या मजल्यावरील कार्यालयात शिरून लॉकर तोडून त्यातील 5.5 लाख रुपयांची रोकड चोरून नेणाऱ्या दोघा सख्या भावांसह तिघांना अटक केली आहे। निखिल पवार आणि अनुराग पवार, गौरव पवार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। याबाबत आशिष अग्रवाल यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांचे गुलटेकडी येथील सुयोग सेंटर येथील 6व्या मजल्यावर कार्यालय आहे। या कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला। आतील गोदरेजवर लॉकर तोडून त्यातील 5.5 लाख रुपयांची रोकड, चांदीची नाणी असा 2,52,000 रुपयांचा ऐवज चोरून नेला होता। 19 सप्टेंबर रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला होता। गुन्हे शाखेच्या युनिट 2 चे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी बिबेवाडी, कोंढवा, मार्केट यार्ड आणि स्वारगेट पोलीस ठाण्याकडील सीसीटीव्ही फुटेज पडताळणी करून तसेच स्थानिक नागरिकांकडे चौकशी करून गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न केले। सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस अंमलदार उज्ज्वल मोकाशी, शंकर नेवसे, संजय जाधव यांनी मिळालेल्या माहितीवरून आरोपी गंगाधाम चौकाकडून कोंढव्याच्या दिशेने मोटारसायकलवरून जात असल्याचे समजले। त्यावरून पोलिसांनी दोघा भावांना ताब्यात घेतले। त्यांनी साथीदाराच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिली। त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेल्या पैशांपैकी 40,000 रुपये रोख आणि दुचाकी जप्त केली आहे। गौरव पवार याला अटक करून त्यांच्याकडून 8,500 रुपये आणि 50 ग्रॅम वजनाचे चांदीचे बिस्किट हस्तगत केले आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।